मोरिया गाइज, वेलकम टू माय ब्लॉग. सो आज आम्ही जातो एक नवीन गोष्ट एक्सपिरियन्स करायला, जी आहे 24 आवर्समध्ये 100 गणपती कंप्लीट करायचे. आता ते पूर्ण ग्रेज ऑफ गॉडने होऊ शकतं, नाही होऊ शकत माहिती नाही. तुम्ही शेवटपर्यंत बघा, आमचं होतंय की नाही. तर सर्वात पहिले गणपती बाप्पा आहेत आमच्या इकडचे, जिथे आम्ही राहते. मी लाईक लहानपणापासून इथेच मोठी झाली असतो. तिकडचे गणपती सर्वात पहिले दाखवणार मी. आणि मग जाणार आम्ही पूर्ण साऊथ बॉम्बेचे गणपती कव्हर करायला. सो ते होतात नाही होत तसेच बघायला माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहावा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर. आता आम्ही आलोय लोअर परेल स्टेशनच्या इकडे आणि इथे एवढी सुंदर मूर्ती आहे, जी टोपल्या, बांबू आणि चटईनी बनवली आहे, ज्याच्याने पर्यावरणाला काहीच हार्म नाही होणार आहे, नेचर काहीच हार्मफुल नाही होणार आहे. आणि एवढं मस्त आहे, एवढा विचारांचा मस्त आहे ना. आणि मूर्ती एवढी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहे, असं काहीच नाही मूर्तीमध्ये. मी तुम्हाला शॉर्ट्स तुम्ही जेव्हा बघायला लागले तेव्हा तुम्हाला कळेलच, लांबून तुम्हाला दाखवते. एवढं सुंदर आहे, तुम्हाला शॉर्ट्स बघा. आम्ही बघितले आहेत 7 रस्ता, अथर रोड, दिलाय रोड आणि लोअर परेलचे गणपती बाप्पा. आतापर्यंत जेवढे बघितले ते हे 4 जागेचे गणपती बाप्पा होते. सो आता आम्ही जातोय परेल साईडला, पूर्ण त्या ब्रिज खाली. सो तिकडे जाऊन बघूया गणपती बाप्पा कसे आहेत. चलो लेट्स गो.
परेलचे गणपती बघितले तर पण परेलच्या इच्छापूर्तीच्या इथे आलो आहे. सो त्यांचं डेकोरेशन बघा, आजूबाजूला किती मस्त त्या लोकांनी सजवलंय बघा. त्यांचा गेट आहे हा परेलच्या इच्छापूर्तीचा, ते खूप मस्तपैकी सजवलंय. चला आपण आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पा दाखवते परेलच्या इच्छापूर्ती. आता आम्ही आलोय मस्त डिनर वगैरे करून डिरेक्ट फोर्टला. तर आता आम्ही फोर्टचे सगळे गणपती फिरतोय आणि तुम्हाला दाखवतो फोर्टचे जे काय. आता आम्ही आलेलो फोर्टच्या इच्छापूर्तीला. सो इच्छापूर्तीला तर आम्ही राजा बघणार आहे. पुढे जाऊन अजून आहेत फोर्टचे सगळे गणपती बाप्पा. सो तुम्हाला खाली तर नाव भेटेलच, गणपतीच्या खाली तुम्हाला सगळे नावं भेटतील, कोणते राजा आहेत, कोणतं काय आहे. सो तुम्ही तिकडे बघा. चला आपण बघूया आता फोर्टचा राजा. चला. सो आता पाऊस पडतो आणि एवढा पाऊस पडतोय की म्हणजे आमचे 30 तर झालेच आहे, पण पावसामुळे आम्हाला थांबावं लागतं. म्हणजे स्लो चालवायला लागते गाडी. पण आम्हाला काय पाऊस एवढा फरक नाही पडत, कारण आम्ही विंचेटर घालून मस्त फिरतो आहे. सो आमचे 30 तर गणपती कम्प्लीट झालेले आहेत. सो आता आम्ही पुढे जातोय. फोर्टचे ऑलमोस्ट गणपती झालेत ना. फोर्टचे ऑलमोस्ट गणपती वगैरे ना. फोर्टचे ऑलमोस्ट आमचे गणपती झालेले आहेत. आता आम्ही कफरड आणि कुलाबा साईडला जातोय, कारण की तिकडून आम्हाला इथून जवळ पडतं.
आलेलो आहे मुंबईतील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे, जे लोकमान्य टिळकांनी चालू केले आहे. या चाळीत केशवजी नाईक चाळ म्हणून आहे तिकडे, सो तिकडे आलेलो आहे. सो इथे खूप मस्त मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण खूप सिम्पल असतं, मस्त एकदम खूप मस्त. चला आम्ही तुम्हाला दाखवते शॉर्ट्स मध्ये. या आमच्याकडे फक्त आहे 45 मिनिट्स आणि आमचे 94 गणपती झालेले आहेत फायनली. आणि 45 मिनिट्स मध्ये आम्हाला आता फक्त 6 गणपती करायचे आहेत. सो इथे तर होऊन जातील. आमचे 2-3 गणपती आहेत. जे लास्टचे गणपती आहेत आम्हाला खेतवाडीत जावं लागणार, नाहीतर गिरगाव, बघू आम्ही कुठेतरी जाऊ, पण नक्कीच 100 गणपती तर करायचेच आहेत. लास्ट 50 मिनिट्स. गणपती बाप्पा सो आज आमच्याकडे फक्त एकच गणपती उरला आणि आम्ही पळतोय. म्हणजे पळतोय, आम्हाला एक गणपती खेतोडीचा दाखवायचा होता म्हणून आम्ही पळतोय.
एक्साइटेड आहे. लास्ट गणपती उरला आणि आमच्याकडे फक्त आता 20 मिनिट्स आहे. 20 मिनिट्स आणि आम्ही गर्दीत घुसतोय. मेन म्हणजे तो आहे.